लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। निवडणूक आयोग पद्धतशीरपणे अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून हटवत असून हा प्रकार वोट चोरी नसून वोट डिलीट करण्याचा प्रयत्न आहे असं राहुल गांधींनी म्हटलं आहे। कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघामधील एकूण 6018 मतदारांची नावे हटवण्यात आलेली असून महाराष्ट्राच्या राजुरामध्ये 6850 बनावट नावांचा समावेश करण्यात आल्याचा दावा राहुल गांधी करतात। तसंच माझ्याकडे सबळ पुरावे आहेत, मी कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत नाही असं देखील राहुल गांधींचं म्हणणं आहे। पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी केलेले गंभीर आरोप अगदी सुरुवातीला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत की राहुल गांधींचे नेमके आरोप काय म्हणतात ते। तर राहुल गांधींच्या आरोपानुसार कर्नाटकमधील आलंद विधानसभा मतदारसंघात 6018 मतदार हे डिलीट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। कर्नाटक बाहेरील मोबाईल नंबर सॉफ्टवेअर वापरून ही कारवाई करण्यात आल्याचा देखील ते दावा करतात। आरोपांमध्ये आणखी एक महत्त्वाचा आरोप आहे, काँग्रेसच्या मतदारांना लक्ष्य करण्यात आलेला आहे। तर पहिल्या मतदाराच्या नावाने अर्ज करत इतरांची नावे यादीतून थेट डिलीट करण्यात आलेली आहे। कॉल सेंटर मार्फत काम केल्याचा आरोपही करण्यात आलाय। राहुल गांधी आणखी एक आरोप करतात की यादीतून मतदारांची नावे कोण डिलीट करतंय हे निवडणूक आयोगाला माहिती असल्याचा देखील ते दावा करतात। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांकडून वोट चोरांचं रक्षण केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी करतात। तर सीआयडीने मागितलेली तांत्रिक माहिती न देता आयोगाकडून केवळ टाळाटाळ केली जात असल्याचं ते म्हणतात। बरं, महाराष्ट्राच्या राजुरामध्ये 6850 फेक नावे समाविष्ट असल्याचं देखील राहुल गांधी म्हणतात। तर महाराष्ट्रासह कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेशातही मतदारांची फेरफार केल्याचा आरोप ते करतात। तर आठवडाभरामध्ये माहिती द्या, अन्यथा आयोगच मतचोरांना वाचवत असल्याचं सिद्ध होईल असा थेट त्यांनी आरोप यावेळेला केलेला आहे। बरं, राहुल गांधींच्या या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचंही स्पष्टीकरण समोर आलं। आयोगाने राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि त्यामुळे दुसरी बाजू समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे। निवडणूक आयोगाने नेमकं काय स्पष्ट केलेलं आहे ते देखील आपण या आरोपांनंतर जाणून घेणार आहोत की काय स्पष्टीकरण निवडणूक आयोग या आरोपांसंदर्भात देत आहे। तर एका बाजूला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गंभीर स्वरूपाचे केलेले आरोप तर आपण आतापर्यंत बघितले होते, मात्र स्पष्टीकरण निवडणूक आयोगाचं काय? राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे खोटे आहेत, मत ऑनलाईन हटवता येत नाही। 2023 मध्ये आलंदमध्ये अयशस्वी प्रयत्न झाल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। तर आनंद प्रकरणी आयोगाकडूनच चौकशीसाठी FIR दाखल असल्याचं देखील निवडणूक आयोग स्पष्टीकरण देताना म्हणतं। 2018ला आलंदमधून भाजपचे गुट्टेदार तर 2023 मध्ये काँग्रेसचे BR पाटील विजयी झाल्याची देखील तफावत त्यांनी दाखवून दिलेली आहे की दोन्ही पक्षाचे नेते या ठिकाणी निवडणूक लढले आणि जिंकले। तर निवडणूक आयोगाने तर राहुल गांधींचे दावे खोडून काढलेले आहेत, मात्र पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी महाराष्ट्रातील ज्या राजुरा मतदारसंघाचा उल्लेख केला तो चंद्रपूर जिल्ह्यामधील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। राजुरा हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून त्या ठिकाणची मतदार संख्या आणि इतर माहिती देखील आपण कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला जाणून घेऊयात। तर राजुरा चंद्रपूर मधला एक अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ, त्यामध्ये नोंदणीकृत मतदारांची आकडेवारी पाहिली तर ती आहे 3,15,073। त्यानंतर 1,59,821 हे पुरुष मतदार त्या ठिकाणी आहेत। तर महिला मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे, 1,55,252 मतदान केंद्रांचा आकडा आहे त्या ठिकाणचा, तो म्हणजे 344 मतदार संख्या म्हणजे मतदान केंद्रांपैकी असलेले मतदार कोण कोण आहेत ते आपण यावेळेला पाहिलं। तर दुसरीकडे राजुरा विधानसभा मतदारसंघामधील मतदार संख्या आणि मतदान केंद्रांची माहिती घेतल्यानंतर आता गेल्या काही वेळातील या ठिकाणांच्या निकालांचा देखील अगदी थोडक्यामध्ये आपण आढावा घेणार आहोत। तर निकाल यापूर्वी त्या ठिकाणी काय काय लागलेले त्यावर एक नजर।
तर निकाल नेमके काय सांगतात? राजुरा विधानसभा निकाल हा 2014 सालचा। त्या ठिकाणी विजयी कोण झालेले आहेत? भाजपचे संजय धोटे। त्यांची लढत होती काँग्रेसचे सुभाष धोटे यांच्याबरोबर। आणि मतांमधली तफावत जर आपण पाहिली 2014 साली एकूण मतं होती भाजपचे ज्यावेळेला संजय धोटे निवडून आले त्यावेळेला 66,223 आणि सुभाष धोटे यांना 63,945 मतं। भाजप विरुद्ध काँग्रेस अशा प्रकारचा लढा आपण त्या ठिकाणी पाहिला। 2019 मध्ये त्यावेळेला काँग्रेसने त्या ठिकाणची जागा राखलेली होती। काँग्रेसचे सुभाष धोटे विजयी झाले आणि वामनराव चटप जे स्वतंत्र भारत पक्षाचे होते त्यांच्या समोर ही लढत 2019 साली झालेली होती। एकूणच मतं 60,228 मिळवत विजयी उमेदवार ठरले होते काँग्रेसचे सुभाष धोटे। म्हणजे यापूर्वी भाजपची एक वेळेला सत्ता, दुसऱ्या वेळेला काँग्रेसची सत्ता। आणि 2024 साली नेमकं काय घडलं तर भाजपचे देवराव भोंगळे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, विजयी झालेले होते। एकूण मतं त्यांना 72,882 मिळालेली आहेत। 2024 मध्ये त्यांनी पराभव केलेला काँग्रेसच्या सुभाष धोटे यांचा। सुभाष धोटेंना मतं होती 69,828। तर राजुरा विधानसभा निकाल कशा प्रकारे लागले आणि कसे बदलत गेले हे आपण पाहिलं। एकूणच काय तर आधी भाजप, मग नंतर काँग्रेस आणि आता पुन्हा एकदा भाजपनं राजुरा मतदारसंघावर विजयाचा झेंडा फडकावलेला आहे। मात्र 2024 मध्ये राजुरातील कमी मताधिक्याच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या आजच्या आरोपांमुळे एकच खळबळ